आदिवासी भागाचे नेते आदरणीय देवराम शेठ दांडे, जिल्हा परिषद सदस्य माईताई दांडे, त्यांचे सगळे सहकारी अजितभाऊ बांगर व सगळं शिष्टमंडळ आजनाळ्याच्या सरपंच अरुणाताई विठ्ठल, देवळगावचे सरपंच दीपक गुटे, खैरे कट्टळगावचे सरपंच बाळाप्पा केदारी, आजनाळ्याचे उपसरपंच बाळासाहेब कोकणे, त्यासाध्यक्ष निंबा बांगले, खेळा कारखाना डायरेक्टर माऊली इरनर, माजी ग्रामपंचायत सदस्य गणपती गोटकर, निमगिरीचे सदस्य रडे गुरुजी, निमगावचे ग्रामपंचायत सदस्य विजय डामसे, राहुल गुटे, आजनाळगावचे माजी उपसरपंच युवराज लांडे, आजनाळगावच्या ग्रामपंचायत सदस्य भीमाताई कोकणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि काल पण मी सांगितलं की आदरणीय देवराम शेठच्या कुटुंबात मला वाटतं दुःखाचं निधन झालं होतं. त्याच्यामुळे त्यांना 2 दिवस काही यायला काही शक्य झालं नाही. परंतु आजनाळ्यामध्ये आम्ही एकत्रपणे त्या ठिकाणी लढा देण्याचं ठरवलंय. आज खरं तर आपला हा प्रामाणिकपणाचा लढा आहे. माझी या निमित्तानं खरं तर सगळ्यांनाच विनंती राहील की आपापले मतभेद सगळ्यांनी विसरून अदानी सारखा की महाकाय उद्योगपती आपल्या जर जुन्नर तालुक्यात येत असतात आणि आपल्यावर मनमानी कारभार हे सरकार जर करत असेल तर मला असं वाटतं एकत्रपणे येऊन जरा देणं फार गरजेचं आहे. या ठिकाणी देवराम शेट्टी आजपर्यंत प्रत्येक वेळेस आदिवासी समाजाची कायम भूमिका मांडत आलेली आहे. आणि मला असं वाटतं की जर पर्यटन जागतिक पर्यटन स्थळ असलं नाणेघाट परिसर, पेसा क्षेत्रातील असल्या सगळा तो भूभाग, आणि पेसा क्षेत्रात जर एखादा तर एक दगड पण आपण उचलू शकत नाही. आणि हे सरकार जर मनमानी कारभार जर करून अदानी सारखा प्रकल्प या ठिकाणी राबवत असेल तो आम्हाला मान्य नाही. मुळात प्रत्येक गावची ग्रामसभा घेणं गरजेचं होतं, सगळ्यांना विश्वासात घेणं गरजेचं होतं, मग तुम्ही जनसुनावणी आयोजित करा. परंतु हा सगळा मनमानी कारभार झालाय. आज पेपरद्वारे आम्हाला नोटीसद्वारे समजतं की एवढी प्रकल्प बाधित गावे आणि जनसुनावणी 21 तारखेला आयोजित केली. त्यावेळेस हे खरं तालुक्यासाठी धक्कादायक आहे. आणि हा फक्त आता आदिवासी बांधवांचा लढा राहिला नाही तर आज सगळ्या शिवजन्मभूमीचा लढा झाला. त्याचं कारण असं की सह्याद्रीच्या ज्या डोंगर रांगा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या स्वराज्य उभं करताना जशी मावळ्यांनी साथ दिली, 18 पगड जातीच्या सगळ्या जाती धर्माच्या मावळ्यांनी साथ दिली, त्यामध्ये आदिवासी बांधव पण होते. आणि सह्याद्रीने जी साथ दिली, आज सह्याद्रीचे डोंगर जर हा फोडायला आदरणी निघाला असेल तर ते आम्हाला मान्य नाही. त्याच्यामुळे आम्ही हा सगळा एकत्र लढा देतोय. सगळ्यांनी या ठिकाणी येऊन पाठिंबा दिला. कारण ज्यावेळेस एखादा उपोषण करत असतो, मी मागाशी पण याचा उल्लेख केला, त्यावेळेस त्याला येऊन पाठिंबा देणं, आधार देणं विषय नंतरचा आहे, परंतु त्याला आधार देणं हे फार महत्वाचं असं मला असं वाटतं. देवराम शेठ आज आलेत, त्यांच्या कुटुंबात पण दुःखद निधन झालं होतं, आमच्या कुटुंबात पण ती परिस्थिती आहे. तरी पण आपण या आदिवासी बांधवांसाठी, आपल्या तालुक्यासाठी आपण हा लढा देतोय आणि एकत्रपणे आपण सगळेजण पुढे जाणार आहोत. हेच मी निमित्तानं सांगतो. तर मारकपत्र, परंतु तुम्ही या ठिकाणी पाहत असाल की स्वतः सरपंच ताईंनी येऊन इथं पाठिंब्याचं पत्र दिलंय. आदरणीय सह्याद्री बचाव समन्वय समितीचे जे अध्यक्ष आहेत आदरणीय देवराम शेठ दांडे यांचं या ठिकाणी पाठिंब्याचं पत्र आलंय. मी समितीचे आणि ग्रामपंचायतीचे मनापासून आभार व्यक्त करतो. आदरणीय अतुल शेठ बेनके या ठिकाणी उपस्थित राहिले होते. त्यांनी पण या उपोषणासाठी लढ्यासाठी पाठिंबा दिला आणि तहसीलदार साहेबांना त्यांनी तत्काळ फोन केला. त्याचप्रमाणे खासदार साहेबांना पण फोन केला. तर खासदार साहेबांनी सांगितलं की येत्या 18 तारखेला आपली सगळ्या आदिवासी बांधवांसमवेत आणि आपली जी समन्वय सह्याद्री बचाव समिती जी आहे आणि या ज्या काही दुर्योग समिती असेल, जे काय असेल या लढ्यामध्ये, त्या सगळ्यांची त्यांनी एक समन्वय बैठक पुणे जिल्हा अधिकारी ऑफिसमध्ये लावली आहे. आणि 18 तारखेला मी त्यांना सांगितलं की तुमची बैठक तुम्ही करा, आम्हाला तोपर्यंत या ठिकाणी उपोषणाला मी ठाम आहे. मी उपोषण स्थळ कुठं सोडून जाणार नाही. तुम्ही इथून सगळेजण इथं आपले सगळे समितीचे लोक आहे, तुम्ही सगळेजण ही सगळी आपली छोटी समन्वय बैठकीतून जर काही निर्णय निघाला योग्य तर आम्हाला असं वाटतं मग आपण काहीतरी निर्णय घेऊ. तोपर्यंत आपण उपोषणावर ठाम आहे. येत्या 18 तारखेला ती बैठक आहे. अजून 8 दिवसांनी ती बैठक आहे, पण आपण आपल्या निर्णयावर निश्चितपणे ठाम आहे. कारण मला या सरकारबद्दल खरं तर विश्वास नाही. देवराम शेठ आज आपल्याला काहीतरी बोलून या ठिकाणी मला उठवतील आणि बिचाऱ्या आदिवासी बांधवांना जर त्या ठिकाणी आपण न्याय देऊ शकलो नाही, मला वाटतं आपलं मन पण आपल्याला माफ करणार आहे. म्हणून आपण हा प्रामाणिकपणाचा लढा देतोय. आदरणीय देवराम शेठ याच्यात सामील झाले, त्याच्यामुळं
अधिकचा आनंद या ठिकाणी वाढलाय, कारण त्यांनी आतापर्यंत आदिवासी समाजासाठी नेहमीच त्या ठिकाणी आवाज उठवला आहे. मी या सगळ्या गोष्टीची तुम्ही बोलण्या अगोदर या सगळ्या गोष्टीची कल्पना देणं फार गरजेचं होतं.